अजित पवारांच्या विमानाचा अपघात होताच असं अपघातस्थळी शिव्या, हा काय प्रकार घडला? लोक काय पाहत होते? पोलिसांनी काय केलं? आणि त्या एकट्या माणसाने असं काय केलं? 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी बारामती विमानतळाजवळ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चार्टर्ड विमान लँडिंग करताना भीषण अपघात झाला. विमान जमीनवर उतरायच्या प्रयत्नात नियंत्रण गमावून जवळच्या जागेत उघळून गेला आणि आग लागली, ज्यात अजित पवार आणि विमानातील इतर 5 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना एवढी भीषण होती की त्याचे सीसीटीव्ही फुटेज व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसले. विमान एकाएकी फाटत आग होती. मात्र अपघातानंतर लोक तिथे जमले, पाहू लागले. पोलिसांनी सुरुवातीला सर्वांना अपघातस्थळावरून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, कारण ते धोकादायक असू शकतं. पोलिसांनी तिथं बेहद काळजी घेतली की कोणी जवळ जाऊ नये, पण गर्दी जशी जशी वाढली तसं तसं वातावरणात तणाव येऊ लागला. हे सर्व दृश्य फोटो फुटेजमध्ये दिसत आहेत. लोक बाजूने उभे, काही शॉक्ड आहेत, काही पाहत आहेत आणि काहींचा आवाज उच्च झालाय. अपघातस्थळी एक कार्यकर्ता रागात आला आणि काही अपशब्द शिव्या स्वरूपात पोलिसांना बोलू लागला. लोकांच्या भावना प्रचंड तणावात होत्या, कारण हळूहळू कळत होतं की हा अपघात इतका गंभीर होता की काहीही वाचलं नाही. दादांवरील प्रेम आणि हाय तणाव, दुःख आणि अज्ञान यांचा तडाखा, यामुळे शेवटी त्या कार्यकर्त्याने हे शब्द काढले. आणि हे तेच क्षण आहेत जेव्हा लोक आपल्या भावना काबू करू शकत नाहीत. या भीषण अपघातानंतर हजारो लोकांनी बारामती मैदानावर जमले आणि शोक व्यक्त केला. तिथे राजकीय नेते आणि सामान्य नागरिक दोघेही आपल्या श्रद्धांजलीसाठी उपस्थित होते. राज्य सरकारने 3 दिवस शोकाची घोषणा केली. अजित पवार यांचे अंतिम संस्कार राजकीय सन्मानाने करण्यात आले. दोन्ही मुलांनी पुढे येऊन त्यांना मुखाग्नी दिली. या दुर्घटनेमुळे राजकारणावरही प्रतिक्रिया आली. काही नेत्यांनी हास्यावर चर्चा केली, तिथं काहींनी राजकारण जोडण्याची मागणी केली, पण वरिष्ठ नेत्यांनी राजकारण न करण्याचं म्हणणं त्यावेळी सांगितलं. आणि या सर्वांच्या मध्ये हे स्पष्ट आहे की ही एक दुर्दैवी घटना, ही अपघात होता आणि त्यामुळे संपूर्ण राज्यात आता दुःखाचं सावट पसरलं आहे.